परमेश्वर झोपेत होता म्हणून मी ज्ञानेश्वरला घरी बोलावलं आणि त्याच्या हातात कुऱ्हाड दिली, पण परमेश्वरला जाग आली म्हणून मी स्वतः मफलरने परमेश्वरचा गळा आवळला। त्यानंतर ज्ञानेश्वरने परमेश्वरवर वार केले, त्यातच तो आडवा पडला। आम्हाला फक्त धमकी देऊन सोडायचं होतं, पण तो जागीच मेला। म्हणून आम्ही दोघांनी प्रेत मुरघास न्यायाच्या गोणीत भरलं आणि ज्ञानेश्वरच्या दुचाकीवर वाल्ला तलावात गिनवून टाकलं। ही वाक्य आहेत 25 वर्षाच्या मनीषा परमेश्वर तायडेचे। हिला आणि हिच्या धीराला म्हणजे 28 वर्षीय ज्ञानेश्वर राम तायडे या दोघांना अटक करण्यात आली आहे। या दोघांनी मिळून परमेश्वर तायडे यांची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सोमठाणा तलावाजवळ फेकून दिला। आता हे नेमकं प्रकरण काय आहे आणि पोलिस दोघांपर्यंत कसे पोहोचले सगळं जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। जालना जिल्ह्यातील सोमठाणा गाव शेती करून सगळे आपली उपजीविका भागवत होते। याच गावात राहत होते 30 वर्षाचे परमेश्वर तायडे आणि त्यांची पत्नी मनीषा तायडे। 2014 ला लग्न झालं आणि संसार सुखानं सुरू होता असं दिसायचं। लग्नानंतर मनीषा या घरात आली आणि तिचा जीव जडला परमेश्वरचा लहान भाऊ असलेल्या ज्ञानेश्वरवर। कारण परमेश्वर पेक्षा ज्ञानेश्वर दिसायला चांगला होता, हुशार होता आणि व्यावहारिक गोष्टी अधिक करायचा। चांगली स्वप्न दाखवायचा आणि तिथेच खरा गेम झाला। आता दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती, पण गावात राहणं अवघड होतं। लपत छपत जरी काही गोष्टी केल्या तरी त्याचा गावात बोभाटा होऊ लागला। मग यावर उपाय काढत मनीषाने कुरबुरी काढायला सुरुवात केली। लग्नाच्या वर्षभरातच वेगळी चूल थाटली। गावाबाहेरील देवीच्या मंदिराजवळ शेड करून राहू लागले। गावातून बाहेर आल्यावर ना गावकऱ्यांची रोकटोक ना चर्चा व्हायची। ज्ञानेश्वरच्या पाठीमागे सगळं आलबेल चाललं होतं। गेल्या वर्षीच्या परमेश्वर आणि ज्ञानेश्वर या दोघांनीही हार्वेस्टर खरेदी केलं। मनीषाने आपल्या दोन्ही मुली गावात सासऱ्याच्या घरी म्हणजे त्याच्या आजोबाच्या घरी राहत ठेवल्या होत्या। नवरा परमेश्वर हार्वेस्टरच्या मागे निघून गेला की अधूनमधून ज्ञानेश्वर घरी येत असायचा। त्यांचं घर गावाबाहेर असल्याने तिथे लोकांची जास्त रहदारी नसायची, पण गावात आंबट शौकीनांची कमी नसते। त्यामुळे या सगळ्यांची कुणकुण ग्रामस्थांना लागली आणि दोघांच्या संबंधांबद्दल गावात चर्चा सुरू झाली। परमेश्वर हार्वेस्टर घेऊन गेला की ज्ञानेश्वर घरी येतो असं परमेश्वरलाही समजायला लागलं। त्यामुळे परमेश्वरने ज्ञानेश्वर सोबतची पार्टनरशिप तोडली आणि त्याचे घरी यायचे रस्ते बंद केले। मनीषाला ही समज दिली, पण प्यार किया तो निभाना पडेगा तसं ज्ञानेश्वर आणि मनीषाच्या भेटी या गावात चर्चा वाढतच होत्या। परमेश्वरने शेवटी या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी टाकली। त्यामुळे मनीषा चांगलीच बिथरली। ज्ञानेश्वर बाहेर राहत असला तरी मनीषा त्यांच्याच जवळ राहत होती, त्यामुळे काटा कधीही निघू शकतो याची तिला खात्री होती। ज्ञानेश्वरच्या मागे लागून परमेश्वरचा काहीतरी इलाज करायला सांगू लागली आणि यातच डोक्यात शिजला एक भयानक प्लॅन। दिवस होता 15 ऑक्टोबर। परमेश्वर नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपायला गेला। अर्धा पाऊण तास मनीषाने वाट बघितली। तो झोपला असल्याचं बघून ज्ञानेश्वरला कॉल करून घरी बोलावून घेतलं। ज्ञानेश्वर आल्यानंतर मनीषाने हळूच घराची कडी उघडून त्याच्या हातात घरातील कुऱ्हाड दिली। मग ज्ञानेश्वरने आपला सक्का भाऊ हे विसरून चेहऱ्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीचे वार करायला सुरुवात केली। त्यांचा आरडाओरडा बाहेर ऐकायला जाऊ नये म्हणून मनीषाने त्याचं मफलरने तोंड दाबून धरलं होतं। रक्तरंजित प्रकार तेव्हाच थांबला जेव्हा ज्ञानेश्वर आडवा झाला। त्यानंतर या दोघांनी परमेश्वरचा मृतदेह मुरघास बांधण्याच्या कॅरीबॅग मध्ये गुंडाळून तो एका गोणीत भरला। त्यानंतर दुचाकीवरून मृतदेह तलावाकडे घेऊन गेले। मृतदेह तरंगून वर येऊ नये म्हणून त्यानं त्या गोणीला एक दगड बांधला आणि वाला सोमठाणा तलावात फेकला। यानंतर त्या दोघांनी रक्तानं भरलेलं घर साफ करून टाकलं आणि नंतर ज्ञानेश्वर आपल्या घरी येऊन झोपला। परमेश्वरच्या घरा शेजारीच त्याचे वडील राम तायडे आपल्या शेळ्या बांधायचे। नेहमीप्रमाणे ते 16 ऑक्टोबर रोजी शेळ्या सोडण्यासाठी तेथे आले। त्यावेळी त्यांनी मनीषाकडे परमेश्वर दिसत नाही कुठे म्हणून विचारलं। आता सगळा प्लॅन केला होता, पण त्यात परमेश्वर कुठे गेला याचा विचारच केला नाही। मनीषा थोडी बावरली। नंतर देवदर्शनाला गेले तसं सांगून वेळ मारून दिली। त्यानंतर जवळच्या सगळ्यांनी परमेश्वरला कॉल केले, पण फोन बंद असल्याचं दिसून आलं। 2-4 दिवस गेले तरी परमेश्वरचा काहीच पत्ता लागत नव्हता। त्यामुळे वडील राम तायडे यांना संशय आला। त्यामुळे त्यांनी 20 ऑक्टोबर रोजी बदनापूर पोलीस ठाण्यात परमेश्वर तायडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली। पोलिसांनी परमेश्वरचा शोध घेतला, परंतु त्यांनाही काहीच माहिती मिळत नव्हती। पण गावातल्या आंबट शौकीनांकडून परमेश्वरची पत्नी मनीषा आणि तिचा धीर ज्ञानेश्वर यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मात्र एवढ्या माहितीवरच पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करू लागले नाही। अखेर 12 नोव्हेंबर रोजी वाल सोमठाणा तलावात एक प्रेत
मिळाल्याची माहिती राम तायडे यांना मिळाली। संबंधित ठिकाणी जो मृतदेह पाहिला असता तो आपला मुलगा परमेश्वर याचाच असल्याची खात्री त्यांना पटली। इकडे तोपर्यंत पोलिसांनी खुनाचा तपास सुरू केला। आधीच बदनापूर पोलिसांना मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक संबंधांबाबत माहिती मिळालेली होती, त्यामुळे आता दोघांनीही त्यांना ताब्यात घेतलं होतं। तेव्हा आपण काहीच केलं नाही, आपल्याला माहिती नाही अशी उत्तर त्यांनी दिली। शेवटी कसून चौकशी झाली तेव्हा मनीषा घडाघडा बोलायला लागली। त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे सगळं सांगितल्याने परमेश्वरचे वडील राम तायडे यांना आपल्याच मोठ्या मुलाच्या न्यायासाठी लहान मुलावर आणि सुनेवर फिर्याद द्यावी लागली। दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर राम तायडे आणि मनीषा तायडे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा बदनापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे करतायत। भारतीय संस्कृतीत मोठी बहिणी ही आई समान असते, मात्र याचं भान मनीषा आणि ज्ञानेश्वर या दोघांनीही ठेवलं नाही। शेवटी यात पती परमेश्वरचा हकनाक बळी गेला। मनीषा आणि ज्ञानेश्वर यांची नात्याला काळीमा फासणारी प्रेम कहाणी अधुरीच राहिली। या घटनेबद्दल तुमचं मत जरूर कळवा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।